भारत पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांनी पाठ फिरवलेली आहे। तिकीट काही खपताना दिसत नाहीयेत। आशिया कपमधला सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा 14 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे। पहलगामचा क्रूर दहशतवादी हल्ला आणि भारताने राबवलेलं ऑपरेशन सिंदूर यानंतर भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर पहिल्यांदाच उभे ठाकणार आहेत। अशात या सामन्याची तिकीट काळ्या बाजारातही मिळेनाशी व्हायला हवी होती, परंतु या सामन्याची तिकीटच खपत नाहीयेत। भारत आणि पाकिस्तान सामन्यावर पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे। 11 सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत या सामन्याची 50%हून अधिक तिकीटं उपलब्ध होती। क्रिकेट रसिक तिकीटच खरेदी करताना दिसत नाहीयेत। दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरती हा सामना होतोय आणि या स्टेडियमवर झालेल्या 2023च्या चॅम्पियनशिप ट्रॉफी सामन्याची तिकीटं अवघ्या 4 मिनिटात संपलेली होती। अशी खरी भाजपा होती ती सत्तेत नाहीये। भाजपाने आयडियोलॉजी आपली बदललेली आहे, विचारधारा बदललेली आहे, हे आज दिसायला लागलेलं आहे। हे दुर्दैव आहे देशाचं। आज जर खरी भाजपा असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिम्मतच कशी करता पाकड्यांबरोबर खेळण्याची। पण आज बीसीसीआय पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला, आपल्या बांधवांना तिथे मारून टाकलं, सिंदूर पुसलं, जे ऑपरेशन सिंदूर कदाचित भाजपा बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल, त्याच पाकड्यांबरोबर आज बीसीसीआय क्रिकेट खेळत आहे। हे दुर्दैव आहे देशात।